पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इंधन बचतीच्या आवाहनाची अंमलबजावणी करा. महापालिकेतील पदाधिकाऱ्यांनी टू व्हीलर वापरावी. मनसे. देशात वाढत्या इंधन खर्चाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना पेट्रोल आणि डिझेलचा अनावश्यक वापर टाळण्याचे आवाहन केलं आहे. त्याच धर्तीवर आता अकोला महानगरपालिकेतील पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांनी सुद्धा इंधन बचतीचा आदर्श घालून द्यावा अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं करण्यात आली आहे. मनसेच्या वतीने अकोला महानगरपालिकेला सादर करण्यात आलेल्या निवेदनात महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापती, सभागृह नेते, विविध समिती सभापती आणि अधिकारी वर्ग यांनी शहरातील दैनंदिन दौरे, पाहणी आणि बैठकींसाठी शक्य त्या ठिकाणी चारचाकी वाहनांऐवजी टू व्हीलरचा वापर करावा अशी मागणी करण्यात आली. त्यामुळे महापालिकेच्या इंधन खर्चात मोठ्या प्रमाणावर बचत होऊन जनतेच्या पैशांची होणारी उधळपट्टी थांबेल असे मनसेने म्हटलं आहे. मनसे जिल्हा संपर्क अध्यक्ष हेमंत गडकरी यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाध्यक्ष पंकज सावळे आणि शहर अध्यक्ष सौरभ भगत यांनी हे निवेदन सादर केलं आहे. यावेळी प्रशासनाने नागरिकांना काटकसरीचे धडे देण्यापूर्वी स्वतःपासून बचतीची सुरुवात करावी अशी भूमिका मनसेनं मांडली आहे. सामान्य जनता महागाईच्या झळा सहन करत असताना महापालिकेचा वाढता इंधन खर्च हा नागरिकांच्या पैशांवरच अतिरिक्त बोजा असल्याची टीका करण्यात आली. महापालिकेत तातडीने इंधन बचतीसाठी ठोस धोरण राबवावे, अन्यथा जनतेच्या प्रश्नांवर मनसे अधिक आक्रमक भूमिका घेईल असा इशारा यावेळी देण्यात आला. यावेळी मुकेश धोंडफळे, अमोल भेंडारकर, संतोष बोर्डे, अथर्व भड आदी पदाधिकारी उपस्थित होते. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले खर्च कमी करा, डिझेल जपून वापरा. आज इथे महानगरपालिकेची आमसभा आहे. पूर्ण पार्किंग हे पूर्ण फोर व्हीलरनं भरलेलं आहे. मला असं वाटतं इथं महापौर, उपमहापौर, सभापती किंवा जे नगरसेवक आहे यांनी हा पहिले सल्ला पाळायला पाहिजे. आज आपलं प्राथमिक कर्तव्य असते. त्यासोबतच मोदीजींनी सांगितलं की तुम्ही वर्क फ्रॉम होम करा किंवा ऑनलाईन तुम्ही सभा घ्या. आज ही आमसभा जर ऑनलाईन झाली असती तर मला असं वाटतं हजारो रुपये जे नाश्त्यावर पाण्यावर खर्च होतात ते वाचले असते. त्यासोबतच तेलाची बचत सुद्धा इथून वाचली असते. आणि या सगळ्यांना सरकारी खर्चातून हे गाळ्या आलेल्या असतात, सरकारी भत्ता मिळतो. तर मला असं वाटतं सर्वात प्रथम यांनी स्वतःपासून सुरुवात केली पाहिजे आणि नंतर देशाला सल्ले दिले पाहिजे. आणि यानंतर मोदीजींनी सुद्धा एखादी अशी गोष्ट करायच्या पहिले मन की बात जरा साईडला ठेवा, जरा तज्ज्ञांचा सल्ला घ्या. हर वेळेस तुम्ही मन की बात करत करता. एवढा मोठा निर्णय घेत असताना त्यांनी 4 लोकांना विचारलं पाहिजे, 4 लोकांची मीटिंग घ्यायला पाहिजे, तज्ज्ञांचा सल्ला घ्यायला पाहिजे. मात्र असं काही न करता मनात आलं आणि अशा गोष्टी करून टाकल्या. असं वाटते ह्या गोष्टी बरोबर नाही आहे.